मित्रांनो, मी आज बनवतोय झरदाची रेसिपी, ज्याला गोड भात म्हणून पण ओळखलं जातं। ही रेसिपी बनवण्यासाठी ना बासमती तांदळाचा वापर केला जातो, त्यामुळे भात एकदम भारी बनतो, एकदम सुटसुटीत बनतो आणि चवीला पण एकदम टेस्टी बनतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये ना ड्राय फ्रूट्स टाकले जातात, त्यामुळे टेस्ट एकदम अप्रतिम बनतो आणि खायला पण एकदम भारी लागतो। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी एका कुकरमध्ये ना 2 चमचे तूप टाकून घेतो। तूप चांगलं देसी तूप वापरा, म्हणजे टेस्ट चांगला येईल। तुपाला कुकरमध्ये चांगल्या प्रकारे गरम करून घ्या। एकदा का तूप चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये थोडंसं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे, त्याचबरोबर थोडेसे काजू टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर यामध्ये बदाम टाकून घ्यायचे, थोडंसं कापून टाकलेले। आता शेवटी थोडेसे मनुके यामध्ये टाकून घ्यायचे आणि तुपामध्ये हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ओल्या खोबऱ्याला आणि टाकलेल्या काजूला ना थोडासा कलर आला पाहिजे, तांबूस असा। इथं मित्रांनो तुम्ही बघू शकताय ड्रायफ्रूट्सला कसा एकदम मस्तपैकी कलर आलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला पण चांगल्या प्रकारे हे भाजून घ्यायचे तुपामध्ये। आता मी मित्रांनो इथं तांदूळ घेतलेले, बासमती तांदूळ 2 वाटी बासमती तांदूळ आहे, चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले। आता हे तांदूळ मी कुकरमध्ये टाकून घेतो। आता मित्रांनो यामध्ये मी पाणी टाकून घेतो, 2 वाटी पाणी टाकून घेतो यामध्ये, म्हणजे 2 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेले। आता मी यामध्ये टाकून घेतोय 1 वाटी साखर। जे प्रमाण मी इथं घेतले ना त्याच प्रमाणामध्ये तुम्ही पण घ्या, म्हणजे तुमचा पण जर्दा एकदम मस्त आणि एकदम चविष्ट बनेल आणि एकदम परफेक्ट बनेल। आता मी यामध्ये केसरी कलर टाकून घेतोय थोडासा यामध्ये। आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची। वेलची पावडर बरोबर यामध्ये थोडंसं जायफळचं पावडर पण टाकून घ्यायचं, टेस्ट एकदम मस्त येतो। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या होईपर्यंत एकदम मंद आचेवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मंद आचेवरती ठेवून ना 3 ते 4 शिट्या होईपर्यंत चांगलं भात आपलं शिजवून घेतलेलं आहे। एकदम मस्त मोकळा मोकळा असा आपला भात शिजलेला आहे, म्हणजे जर्दा एकदम मस्त आपला रेडी झालेला आहे असा। हे बघा मित्रांनो, भाताचे दाणे एकदम मस्त मऊदार असे शिजलेले आहेत, इथं तुम्ही बघू शकताय। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी चवदार असा एकदम मऊदार असा जर्दा आपला रेडी झालेला आहे। या जर्द्याला गोड भात किंवा मग स्वीट राईस म्हणून पण ओळखलं जातं, खायला एकदम भारी लागतो। तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये किंवा गोड असं काही खावंसं वाटत असेल ना, तर हा जर्दा तुम्ही नक्की ट्राय करू शकता। एकदम मस्त बनतो, एकदम भन्नाट बनतो। मग काय मित्रांनो, कसा झालाय जर्द्याची रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि चांगलं सुटसुटीत झालेले आहे। बनवायला पण एकदम साधा सोपा आहे, तुम्ही आता बघितलेला असाल। तर तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीचा जर्द्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।